सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्या लहानपणापासूनच बुद्धिमान आणि जिज्ञासू होत्या, पण त्या काळात मुलींना शिक्षण देणे पाप मानले जात होते. लहान वयातच त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना घरीच वाचायला लिहायला शिकवले. शिक्षण मिळाल्यानंतर सावित्रीबाईंना जाणवले की समाज बदलायचा असेल तर मुलींना शिक्षण मिळणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे 1848 साली पुण्यात त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. पण हा मार्ग सोपा नव्हता. शाळेत जाताना लोक त्यांच्यावर दगड, चिखल आणि शेण फेकत. तरीही त्या खचल्या नाहीत. त्या 2 साड्या घेऊन घराबाहेर पडत, एक घालण्यासाठी आणि दुसरी शाळेत पोहोचल्यावर बदलण्यासाठी. कारण त्यांना माहिती होते की शिक्षणाची ही लढाई खूप मोठी आहे. सावित्रीबाईंनी केवळ मुलींच्याच नाही तर दलित, गरीब आणि समाजाने वाळीत टाकलेल्या लोकांसाठीही शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी विधवांसाठी आश्रम सुरू केला आणि बालहत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले. 1897 साली प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करताना त्यांनाच प्लेगची लागण झाली आणि त्यांचे निधन झाले. पण त्यांनी पेटवलेला शिक्षणाचा दीप आजही तेजाने पेटत आहे.